हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी स्पेशली केलं तर सोड्याची भाजी आणि राईस. त्याची रेसिपी तुम्हाला पुढे भेटेल, त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. त्यानंतरच सकाळची सुरुवात झाली माझी मुलांसाठी नाश्ता बनवण्यापासून. आणि त्याच्यासोबत नंतर टिफिनही असतो. सो मी मस्तपैकी हरभऱ्याची भाजी आणि चपाती केल्या होत्या. त्यांना नाश्ता दिला, टिफिन वगैरे पॅक केला. नंतर मुलांचं सगळं आवरून ते निघाले स्कूलला. सो मस्तपैकी माझे पिल्लू कसे पाय पाय करतात तुम्ही बघू शकता. त्यानंतर मीही रेडी झाले आणि जेवण झाला निघाले. तर रस्त्यात बघते तर पूर्ण ट्रॅफिक होती. तर ट्रॅफिकचं कारण असं होतं की मुंबई पुणे हायवेवरती घाटामध्ये गॅसचा टँकर पलटी झाला होता. सो त्यामुळे पूर्ण रस्त्यात गर्दी झाली होती आणि वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर मी पोचले जिममध्ये गेले. मी आज माझा होता चेस्ट वर्कआउट. सो मी तो केला आणि नंतर मार्केटमध्ये माझं थोडंसं काम होतं. माझी फ्रेंड होती माझ्यासोबत. सो आम्ही खूप दिवसाला कॉफीला गेलो होतो. सो कॉफी वगैरे घेतल्या मी दोघींनी मिळून. त्यानंतर येताना मी मस्तपैकी थोडीशी भाजी घेतली, मटर, टमॅटो आणि लिंबू. सो भाजी वगैरे घेऊन झाल्यावरती मी निघाले घरी आल्यावरती मी सुरुवात केली भाजी बनवण्यासाठी. तर त्याची भाजी म्हणजे सोड्याची होती ती. त्याच्या गरम पाण्यामध्ये मस्त मी किती भिजत ठेवली होती. त्यानंतर मी मसालेदार करा घेतला. मसाल्यामध्ये टाकण्यासाठी कांदा, टमॅटो, थोडंसं अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर. त्याच्यासोबत ते छानपैकी मी ग्रेव्ही तयार करून घेतली. त्यानंतर कढईमध्ये मी मस्त ड्राय मसाले टाकून घेतले, तेजपत्ता आणि दालचिनी, कढीपत्ता वगैरे मस्तपैकी परतून वगैरे मी ते मसाले घेतले. त्यानंतर मी बनवलेली ग्रेव्ही होती ती त्या मसाल्यामध्ये मी टाकली. ती छानपैकी परतून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धनी पावडर आणि चिकन मटन मसाला हे मिक्स करून घेतले. ते छानपैकी परतून वगैरे घेतले. त्यासोबत मीठ वगैरे टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही छान परतून घेतली. त्यानंतर सोडे भिजवलेले होते ते मी त्यात टाकले आणि मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून छान त्याला शिजवून दिले. आणि ते बघू शकतो सुंदर अशी भाजी तयार होते. नक्की एकदा ट्राय करून बघा. अशी भाजी खूप टेस्टी लागते आणि चविष्ट होते. सो नक्की ट्राय करा. मी त्याच्यासोबत राईस किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. मी राईससोबत खाल्ला होता, खूप टेस्टी झाला होता. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ओके, बाय.